सध्या राज्यात एक मुद्दा चांगला जोर धरतोय। सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिटकॉइनच्या माध्यमातून घोटाळा करत मोठ्या प्रमाणात पैसा विधानसभा निवडणुकीला वापरल्याचा आरोप। हा आरोप भाजपनं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा जोरदार सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्र विधानसभेसाठी संपूर्ण राज्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे। या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्दे राज्यात गाजताना दिसले। त्यातच ऐन मतदानाच्या पूर्वी माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कथित बिटकॉइन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला। सुप्रिया सुळे के 3 ऑडियो मैसेजेस है जिसमें वो क्लियरली बोलती हुई समझ में आ रहा है कि मुझे बिटकॉइन बेचो और मुझे कैश दे दो। उसमें एक जगह वो ये भी कहती है कि आप इंक्वायरी की चिंता मत करो, जब हम सरकार में आएंगे तब हम हैंडल करेंगे। इसमें नाना पटोले कहते हैं कि अमिताभ अभी तक पैसा नहीं आया, क्या हुआ। उसके बाद मुझे 3 या 4 कॉल उसने अमिताभ गुप्ता के साथ भी भेजे हुए हैं। सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे दोघेही क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे। दोन्ही नेत्यांकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी बिटकॉइनचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केला। पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभागाच्या भाग्यश्री नवटके बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी होते असाही आरोप आहे। या दोघांना सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचं संरक्षण होतं असा आरोप रवींद्रनाथ पाटील यांनी केलाय। भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी ही पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला काही प्रश्न विचारले। कथित ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉइन बाबतच्या दाव्यात नाना पटोले आणि सुप्रिया सुळेंचा समावेश आहे की नाही, तो व्यवहार कायदेशीर आहे की बेकायदेशीर, तुमचा गौरव मेहता आणि गुप्ता नावाच्या व्यक्तींशी काही संबंध आहे की नाही, बिटकॉइन बाबतचा कोणताही संवाद गौरव मेहता किंवा गुप्ता नावाच्या व्यक्तीशी झाला की नाही, ऑडिओ क्लिपमध्ये बिग पीपल हा शब्द बोलला जातोय, ती मोठी माणसं कोण, हा तुमचा आवाज आहे की नाही हे तुम्हाला सांगावं लागेल असं भाजपनं म्हटलंय। सुप्रिया जी एक वरिष्ठ नेता है, तो उनको नैतिक, राजनैतिक और कानूनी तीनों आधार पर जवाब देना चाहिए। उनका जो ट्वीट है वो एक रस्म अदायगी का किया हुआ ट्वीट है जिसमें कि उनके ऊपर स्पेसिफिक आरोप जो लगे हैं उसका कोई स्पेसिफिक काउंटर उसमें नहीं है, इसीलिए हमने उनसे साफ सवाल पूछे। सुप्रिया सुळेंनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले। आपण भाजपच्या नेत्यांसोबत कुठेही कोणत्याही चर्चेसाठी तयार आहो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला, त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा, मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल। हा मुद्दा, एक मिनिट, अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाहीये काही। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, क्रिप्टो आणि बिटकॉइन आणि या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोलले। बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नाना पटोलेंवर झालाय। यंदाची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची आहे। त्यातच ऐन मतदानाच्या पूर्वी भाजपनं मवियाच्या या नेत्यांवर केलेल्या आरोपांचा मतदानावर काही परिणाम झालाय का ते 23 तारखेला स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।